हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एसपीज इंग्लिश वर्ल्ड यूट्यूब चॅनल. आपण या चॅनलवरती एक सिरीज स्टार्ट केली आहे. रोजच्या बोलण्यातील 5 सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करण्याची सिरीज आहे. आपण रोज 5 ते 6 सेंटेन्सेस प्रॅक्टिस करत असतो. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही या अगोदरचे व्हिडिओ सहज पाहू शकता. आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स दिलेले आहेत अगोदरच्या व्हिडिओच्या, तर तुम्ही ते व्हिडिओ तिथे जाऊन पाहू शकता. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला सेंटेन्स आहे, मी फरशी पुसत आहे. मी फरशी पुसत आहे. फरशी पुसण्यासाठी वर्ब काय आहे? मॉप. MOP मॉप मीन्स फरशी पुसणे. आता पहिलं सेंटेन्स काय आहे? मी फरशी पुसत आहे. मी फरशी पुसत आहे. I am mopping the floor. I am mopping the floor. Floor means फरशी. I am mopping the floor. मी फरशी पुसत आहे. Then next sentence आहे, ओली फरशी पुसून टाका. म्हणजे फरशी ओली आहे ती आपल्याला कोणाला तरी सांगायचंय की ती फरशी पुसून टाका. ओली फरशी पुसून टाका. प्लीज मॉप द वेट फ्लोअर. प्लीज mop the wet floor. ओली फरशी पुसून टाका. प्लीज मॉप द वेट फ्लोअर. फर्स्ट सेंटेन्स आहे, मी फरशी पुसत आहे. I am mopping the floor. ओली फरशी पुसून टाका. प्लीज मॉप द वेट फ्लोअर. नेक्स्ट सेंटेन्स आहे, फरशी अजूनही ओली आहे. हे सेंटेन्स काय होणार आहे? द फ्लोअर इज स्टील वेट. The floor is still wet. Wet means ओली किंवा ओला. The floor is still wet. फरशी अजूनही ओली आहे. The next sentence आहे, फरशी कोरडी होऊ द्या किंवा फरशी सुकू द्या. आपण सहज बोलतो की फरशी कोरडी होऊ द्या किंवा फरशी सुकू द्या. तर ते इंग्लिश मध्ये कसं बोलायचं आहे? Let the floor dry. Let the floor dry. फरशी कोरडी होऊ द्या किंवा फरशी सुकू द्या. Let the floor dry. फरशी अजूनही ओली आहे. The floor is still wet. फरशी कोरडी होऊ द्या. Let the floor dry. नेक्स्ट सेंटेन्स, तू फरशी पुसशील का? तू फरशी पुसशील का? Will you mop the floor? Will you mop the floor? Will you mop the floor? तू फरशी पुसशील का? जर तुम्हाला आन्सर मध्ये बोलायचं आहे की हो मी फरशी पुसेन, तर तुम्ही काय बोलणार आहात? Yes, I will mop the floor. Yes, I will mop the floor. जर तुम्हाला बोलायचं असेल की नाही मी फरशी पुसणार नाही, तर हे सेंटेन्स तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलाल ते सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. आन्सर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देऊ शकता. तू फरशी पुसशील का? विल यू मॉप द फ्लोअर? तुम्हाला आन्सर मध्ये बोलायचं असेल हो मी फरशी पुसेन, तर तुम्ही काय बोलणार आहात? येस, आय विल मॉप द फ्लोअर. बट जर तुम्हाला हेच बोलायचं असेल की नाही मी फरशी पुसणार नाही, तर तुम्ही ते इंग्लिश मध्ये कसं बोलाल? त्याचा आन्सर काय असेल हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. Thanks for watching.